आजचे पिढे बाळ आजचे पिढे बाळ आजचे पिढे बाळ आजचे पिढे बाळ प्राण दयेचा विकाळ प्राण दयेचा विकाळ दयेचा विकाळ प्राण दयेचा विकार दयेचा विकार दयेचा विकार आजचे पिढे बाळ आजचे पिढे बाळ आजचे पिढे बाळ आजचे पिढे बाळ प्राण दयेचा विकाळ प्राण दयेचा विकाळ प्राणदयेचा विकार प्राणदयेचा विकार प्राणदयेचा विकार ऐसा मातेचा स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीवा सूत्र दोरी एक जीवा दोरी गजीवाय तुका दोरी गजीवा सूत्र दोरी गजीवाय तुका दोरी गजीवा सुखाची विश्रांती सुखाचे विश्रांती सुखाची विश्रांती सुखाचे विश्रांती उमटे मातेची चित्ती उमटे मातेची चित्ती मातेची चित्ते नुकले मातेची चित्ते म्हणजे मातेची चित्ते म्हणजे मातेची चित्ते ऐसा मातेचा स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीवा सूत्र दोरी एक जीवा सूत्र दोरी गजीव सूत्र दोरी गजीव तुका म्हणे संत तुका म्हणे संत तुका
मातेचा स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव सूत्रधारी एक जीवा सूत्रधारी एक जीवा ऐसा मातेचा स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव सूत्रधारी एक जीव मातेचा स्वभाव विठ्ठल 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 जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकोळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव सुखाची विश्रांती उमटे मातेची आचित्ती ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव तुका म्हणे संत तुम्ही बहुकृपावंत ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव विठ्ठल विठ्ठल नमो विठ्ठल राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग 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 करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरू दास तुका दुसरे चरण संतांची
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाणी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमामि सद्गुरुं शांतम सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंदम मिश्मालंदि वल्लभम श्री दानेश भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्यात ब्रह्मजित कला अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदांभोज तेजस्फुरादिक प्रदेशम विदिंद्रादिदेवहि सदा स्तूयमानम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम समचरण सरोजम सांद्र नीलांबुधावम जगननिहित पानि मंडन मंडनानं तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदेधवलहासं विठ्ठलं चिंतयामि सदेधवलहासं विठ्ठलं चिंतयामि आता हृदय हे आपुले सौभाळुनिया भले वरी बैसव पाऊले श्री गुरूंची मज हृदयी सद्गुरु जिने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष त्यादर विवेकावरी मनोनी जाणते गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे जैसे मुळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती आता भिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ती श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया विठ्ठला जिचे पिडे बाळ प्राण तियेचा विकोळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण संत सम्राट जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्या स्वतःच्या लेकराविषयी त्या आईचा जो स्वभाव आहे मातेचा जो स्वभाव आहे या आईच्या काही लक्षणांची आणि या अभंगामध्ये उदाहरणं देत आहेत या आईच्या माध्यमातून संतही जीवावर किती प्रेम करतात तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत जितकी आई प्रेम करते तितके संत या अज्ञानी जीवावर प्रेम करतात अशा अर्थाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे विठ्ठल महिला मंडळ पुढे येऊन बसा इकडं सर का पुढं सर या इथं बरीच जागा शिल्लक आहे पुढे पाठीमागची येणारी पाठीमागे येऊन बसतील मग नंतर या सगळे उठून पुढे या आज या ठिकाणी हा जो संपूर्ण पवार परिवार आहे या पवार परिवारातील अतिशय सुंदर सोज्वळ गुणी अतिशय देखणी व्यक्तिमत्व असणार पल्लवीताई पवार यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त प्रथम पुण्यस्मरणार्थ आपली ही या पवार कुटुंबियांनी नियोजित केलेली ही सेवा आहे या सेवेच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणचे आणि सर्व गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आमचे मोळीकवाडीचे आबा असतील त्यानंतर यादव महाराज आहेत
त्यानंतर गोड कीर्तनकार आमचे शिंदे महाराज आहेत, आमचे आबा आहेत, गोवेकर महाराज आहेत, सगळेच पलीकडे ते गोवेकर महाराज आहेत, आमचे गोड मृदंगाचार्य समीर महाराज गडदे आहेत, सगळेच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये ज्यांनी सुंदर असं नियोजन केलेलं आहे या परिवारामध्ये, पण ज्यांच्याकरता ही सेवा आहे, अल्पशा आजाराने त्यांना भगवान परमात्म्याच्या ठिकाणी जावं लागत आहे. मानवी जीवन आहे, ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे. कारण मनुष्य जीवन असं आहे, जन्माला आलेला प्रत्येक जीव आयुष्यामध्ये 5 गोष्टी बरोबर घेऊन आलेले आहे. पहिलं आहे आयुष्य. पहिलं काय आहे? 5 गोष्टी बरोबर घेऊन आलेला आहे. पहिलं आहे आयुष्य, दुसरं आहे कर्म, तिसरं आहे शरीर, चौथं आहे आणि जीवनामध्ये कमवलेला पैसा, आणि 5वं आहे मरण. विठ्ठल विठ्ठल. या 5 गोष्टी सोडून माणूस जीवन जगू शकत नाही. महाराज म्हणतात, शास्त्र सांगतं की या 5 गोष्टी मनुष्य जीव जन्माला येताच क्षणी ते त्याच्या बरोबर येतात. आयुष्य त्याच्या बरोबर येत असतं, तुम्ही आम्ही केलेलं कर्म आपल्या बरोबर येत असतं, हे शरीर घेऊन आपण आणि जीवन जगत असतो, त्याच्याबरोबर आयुष्यामध्ये थोडं असेल, जास्त असेल, कमी असेल किंवा बहुत असेल, असं मिळालेलं धन हेही आपल्या बरोबर माणसाच्या येतं. आणि शेवटचं जर काय असेल तर त्याचं नाव आहे मरण, त्याचं नाव आहे मृत्यू. घराच्या बाहेर पाऊल टाकला किंवा नवे नवे घराच्या बाहेरच नाही तर जन्माला आल्याबरोबर प्रत्येक मनुष्य रोज आपलं मरण बरोबर घेऊन फिरत असतो. तो मृत्यू आले ना, आता याच्या पुढे आहे का, महाराज म्हणतात अनेक जणांनी चुकवण्याचा प्रयत्न केला, अनेक जणांनी तो चुकवण्याचा प्रयत्न केला पण याच्यामध्ये कोणीही यशस्वी झाला. अनेक जणांनी तो चुकवण्याचा प्रयत्न केला. रावणाला वाटत होतं का मरावं? नाही, मरावं वाटत नव्हतं, परंतु ते आल्याशिवाय राहिलं नाही. हिरण्यकश्यपूनं मला कुठंच मरण येऊ नये याच्याकरता प्रयत्न केला, चुकवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते चुकलं. तरी ते चुकलं नाही. अनेक राजे महाराजे किंबहुना अनेक संत महंत पहिलवान कितीही गुणीजन मंडळी अनेक जणांनी चुकवण्याचा तो प्रयत्न केला. पण आज इतिहास असा आहे की त्या इतिहासामध्ये कोणी सुद्धा जिवंत राहिला किंवा कुणालाही ते चुकवता आलं, कुणालाही चुकवता आलं नाही. महाराज म्हणतात जगण्याकरता सगळे प्रयत्न करतात पण मरण्याकरता कोणी प्रयत्न करत? तो करावाच लागत नाही ना, हे की नाही? जगण्याकरता किती प्रयत्न आहेत, जिवंत राहण्याकरता प्रयत्न आहेत, मृत्यू करता कोणाचे प्रयत्न नाही. पण जरी प्रयत्न नसले तरी सुद्धा तो आल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात जीवनामध्ये चुकवण्याचा मनुष्य जीव प्रयत्न करतो, पण साधू संत सांगतात ज्याला जन्म आहे त्याला एक ना एक दिवस तरी जाणं हे निश्चित आहे. पण मनुष्य जीवन असं आहे की माणूस आणि इतका विचित्र प्राणी आहे की माणूस हा एकमेव असा आहे की तो मरणाला विसरला, तो मृत्यूला विसरतो. ज्यानं हे शरीर दिलेलं आहे, काही वेळेस असं घडतं महाराज, घेणारा विसरतो किंवा म्हणजे देणारा विसरतो पण घेणारा विसरत. एखाद्या माणसाकडून आणि आपण पैसे घेतले, हे की नाही? पैसे जर एखाद्याकडून घेतले तर महाराज म्हणतात की एखाद्या चुकून खूप दिवस झाले तर तो म्हणतो द्यायचे विसरूनच गेले. खूप दिवस झाल्यानंतर काही द्यायचे विसरून गेले, पण जो देणारा आहे ना त्याच्या मात्र लक्षात असतं ना. महाराज म्हणतात की ज्या भगवान परमात्म्यानं तुम्हा आम्हाला हे जीव दान दिलेलं आहे, तुकोबरे वर्णन करतात, जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन
जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. जाणं हे शरीर दिलेलं देणारा विसरला, पण जीव घेणारा मात्र विसरत. देवाना जरी दिलेलं असेल, पण जो काळ तुम्हा आम्हाला घेऊन जाणार आहे तो मात्र माणसाला विसरत नाही. कारण देह जरी भगवंताने दिलेला असेल, जीव जरी भगवान परमात्म्याने दिला असेल, तर नेण्याचं काम कुणाचं आहे? देह हे काळाचे धन कुबेराचे. 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 येथे मनुष्याचे काय आहे? येथे मनुष्याचे काय आहे? देह हे काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे? येथे मनुष्याचे काय आहे? देह हे काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेराचे. धन कुबेराचे. धन कुबेराचे. धन कुबेराचे. धन देह हे काळाचे. या देहावर तुमची आमची सत्ता, या देहावर आपली सत्ता आहे का हो? जन्माला आल्यापासून मृत्यूच्या क्षणापर्यंत सगळी इंद्रिये आपल्या बरोबर असतात, बरोबर ना? पण जरी आपल्या बरोबर असली तरी त्या इंद्रियांवर आपला ताबा नसतो महाराज. आपल्याला न विचारताच कानाने ऐकायला बंद होतं. आपल्याला न विचारता दात आपल्याला सोडून जातात. आपल्याला न विचारतात काळे केस पांढरे होतात. आपल्याला न विचारताच डोळ्यांनी आपल्याला दिसत नाही. आपली आहेत, पण त्या इंद्रियांवर आपली सत्ता नाही. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, देह हे काळाचे धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे? जन्माला आलेला प्राणी जरी जन्माला घालणं भगवान परमात्म्याच्या हातामध्ये असलं, तर नेणं सुद्धा त्या मृत्यूच्या हातामध्ये आहे. महाराज म्हणतात, आएगा सो जाएगा राजा रंग फकीर. आएगा सो जाएगा राजा रंग फकीर. दो बाटन के बीच में साबुद बचाना कोई. दो बाटन के बीच में साबुद बचाना कोई. माटी कहे कुम्हार से तू क्या रोंधे मोहे. एक दिन ऐसा आएगा मैं रोंधूंगी तो. मैं रोंधूंगी तो. कबीर जी सांगतात की आएगा सो जाएगा. जो जन्माला आलेला आहे ना तो मरणार आहे. मग राजा रंग फकीर, राजा जाणार आहे. एखादा भिकारी रस्त्यावरचा फकीर सुद्धा जाणार आहे. महाराज म्हणतात, किती गरीबातला गरीब असू द्या आणि किती श्रीमंतातला श्रीमंत असू द्या, इथं जगायला कुणी आलेला नाही. परंतु माणसाच्या आतली जी आणि अहंकाराची जी वृत्ती आहे, तुकोबराय सांगतात, काही लोकांना संपत्तीचा गर्व असतो, काहींना संततीचा गर्व असतो, काहींना आणि पैशाचा गर्व असतो. पण काहींना 100-100, 200-200, 500-500 एकर जमीन असते महाराज. त्या माणसाला असं वाटतं
की माझ्यासारखा श्रीमंत या जगात दुसरा कुणीही माझ्यासारखा श्रीमंत कुणी नाही. पण कबीरजी त्याच्याकरता उपदेश करतात, अरे वेड्या, जी जमीन तू माझी म्हणतोय ना, त्या जमिनीतली माती म्हणते की अरे ज्या मातीतून जन्माला तू आलेला आहेस, एक ना एक दिवस तरी असा येईल की त्याच मातीमध्ये तुझं आयुष्य तुला संपवावं लागेल. विठ्ठल विठ्ठल महाराज याच्याकरता उपदेश करतात. पण अनेक जण सांगतात की हे जीवन संपणार आहे. पण जीवन असं आहे महाराज की आयुष्यामध्ये अनेक जणांच्याकडे पाहून माणूस सावध होत नाही. अनेक जणांच्याकडे पाहून, अनेक गेलेल्या लोकांच्याकडे पाहून लोक सावध होत नाहीत. याच्याकरता सुंदर दृष्टांत सांगतात. विठ्ठल विठ्ठल एक दिवस एक वाघ, एक कोल्हा आणि एक गाढव एका अरण्यामध्ये शिकारी करता गेले. शिकारी करता गेल्यानंतर वाघाने ती शिकार आणली, तिघांची मैत्री. आणि शिकार आणल्यानंतर तिघांनी 3 वाटे केले. वाटे केल्यानंतर वाटे करणारा आणि गाढवाला त्या वाघाने सांगितलं की आपण 3 जण आहोत, वाघ, गाढव आणि कोल्हा. गाढवाला सांगितलं तिघांना वाटे कर. त्या गाढवानं काय केलं, तिघांनाही समान वाटे केले. आणि वाघाला बोलवायला गेला की महाराज ताट तयार आहेत आणि भोजना करता चला. वाघाने आल्याबरोबर पाहिलं तर तिघांचे समान वाटे पाहिल्याबरोबर वाघाला राग आला आणि वाघ त्या गाढवाला म्हणू लागला, अरे तुझ्यापेक्षा जास्त कष्ट ही शिकार मिळवण्याकरता कोणाला पडलेत? मला पडलेत. तू समान वाटे कसे काय केले? तो गाढव म्हणू लागला, मान्य तुम्हाला जास्त कष्ट पडले, पण आपण 3 मित्र आहोत. ज्यावेळेस सगळे एकत्रित असतात त्यावेळेस वाटे मात्र सगळ्यांना समान व्हायला हवेत. पण हे वाघाला मान्य नव्हतं आणि रागाच्या भरामध्ये त्याने झडप टाकली आणि गाढवाला संपवलं. महाराज गाढवाला संपवलं. पुन्हा वाघ जाऊन बसला आणि वाघाने पुन्हा सांगितलं, आता राहिलं कोण? कोल्हा आणि वाघ. वाघाने कोल्ह्याला सांगितलं, आता फक्त आपण 2 राहिलेलो. किती जणी आहोत? 2. मग आता जे काही सगळी शिकार आहे ते फक्त आपल्या दोघांमध्ये वाटे कर. तो कोल्हा असा हुशार होता. कोल्ह्याने 75% भाग आणि वाघाला दिला आणि अगदी 25% भाग स्वतःला ठेवला. स्वतःला ठेवल्यानंतर बोलवलं वाघाला, महाराज आणि ताट तयार आहेत, चला भोजनाला. भोजनाला चला म्हटल्यानंतर वाघाने आले आणि पाहिलं तर एका ताटामध्ये 75% भाग आणि दुसऱ्यामध्ये 25% भाग. पाहिल्यानंतर वाघ म्हणू लागला, अरे गाढवाने 3 समान वाटे केले होते, तो असं काही केलं, एका ताटामध्ये 75% भाग आणि एका ताटामध्ये 25% भाग. तो कोल्हा म्हणू लागला, महाराज अहो गाढव कशामुळे गेला हे मला माहित आहे. गाढव कशामुळे मेला? या वाटेमुळे मेला ना. वाटेमुळे गाढव मेला. समान वाटे करायला मी काय गाढव आहे? महाराज म्हणतात, पुढलं पाहिलं, समोरच्याचा मृत्यू कशामुळे झाला हे पाहिलं आणि स्वतः सावध झाला. पण जगद्गुरु तुकोबराय सांगतात, अनेक माणसं पाहतात. काय पाहतात? एक पाहत असे एकाची दहने, एक पाहत असे एकाची दहने, सावध त्या गुन्हेगारे नावा, सावध त्या गुन्हेगारे नावा. एक पाहत असे एकाची दहने, सावध
एकाची दहने सावध त्या गुन्हेगारे नव्हा. अनेक माणसे एकमेकांची दहनं पाहतात, अनेक माणसे अनेक एकमेकांच्या अंत्ययात्रा पाहतात, तरी सुद्धा त्यांच्याकडे पाहून सुद्धा माणसं सावध होत. ही शोकांतिका आहे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात याच्याकरता माणसानं सावध व्हावं. सावध होऊन काय करावं? महाराज म्हणतात कळावं योग्य वेळेमध्ये, योग्य काळामध्ये, योग्य आयुष्यामध्ये त्या व्यक्तीला स्वतःचं कल्याण कळावं, स्वतःचं हित कळावं. आणि हे हित सांगणारे जगात माणसं नाहीत. मग जगात हित सांगणारं जर कोण असेल तर ते फक्त संत असतात. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात की आयुष्यामध्ये जर हित तुम्हाला पाहायचं असेल तर हित करणारे संत आहेत, हित सांगणारे संत आहेत आणि हिताप्रमाणे वागणारे संत आहेत. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात का संतांनी आपल्याला सांगावं हित, का संतांनी आपल्याला कल्याण सांगावं? जगद्गुरु तुकोबराय सांगतात माणसाला स्वतःचं हित कळत, या जीवाला स्वतःचं हित कळत नाही. जीवाला जर स्वतःचं हित कळत असतं महाराज तर या अनमोल किमतीच्या देहाला माणसाने व्यसनाच्या अधीन करून आयुष्य स्वतःचं संपवलं. जर हित कळालं असतं तर इतका अनमोल किमतीचा देह असाच वायाला घालवला नसता ना. जगद्गुरु तुकोबराय सांगतात माणसाला नाही कळत स्वतःचं हित, मग सांगावं लागतं. मग सांगत तरी कोण? कुणी कुणाला काही सांगत नाही. ज्याच्या अंतकरणामध्ये दुसऱ्याविषयी कळवळ आहे किंवा आपल्या माणसाविषयी कळवळ आहे तोच माणूस त्याला सांगतो की बाबा या रस्त्याने नको जाऊ. बरोबर ना? घरातलेच माणसं स्वतःच्या मुलांना सांगतात, नातवंड असतील, परतवंड असतील, मुलं असतील, स्वतःचा बाप, चुलते मालते घरातले माणसं सांगतात अरे नको या रस्त्याने जाऊ, नको असल्या मित्रांच्या संगतीमध्ये राहू, तुझं कल्याण होईल, तू बरबाद होशील, तुझं आयुष्य संपेल. या लोकांच्या नका नोंदाला लागू. सांगतं कोण? जवळची माणसं सांगतात ना. जगद्गुरु तुकोबराय सांगतात तुमच्या आमच्यासारखे आज्ञानी जीवाला सांगणारे सुनते. का बरं? याच कारण आहे येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून या काळा. महाराज म्हणतात की जर मरण जर सगळ्याला असेल तर संतांनी सांगून ते काही चुकणारे? मरण जरी आपल्या हातामध्ये नसेल, जरी याच्यातून कोण चुकणारा नसेल, पण तरी सुद्धा असणारं मरण तुम्हाला सुखकर करता येणं हे मात्र आपल्या हातामध्ये. विठ्ठल विठ्ठल तुकोबराय सांगतात मग हे सांगणारे संत आहेत. मग याच्याकरता सुंदर दृष्टांत देतात. जशी आई लेकरावर प्रेम करते, आईच्या लेकरा करता आणि त्या आईचं हृदय तिळतिळ तुटत असतं. थोडस दुःख, थोडासा त्रास त्या लेकराला व्हावा, पण त्याच्या अनंत वेदना आणि कुणाला होत असतात? आईला होत असतात. जगद्गुरु तुकोबराय सांगतात की आयुष्यामध्ये जसं आईचं ते लेकराचं सर्वस्व आई पाहते, सुख दुःख आयुष्य सगळ्या प्रकारची काळजी जशी लेकराची आई करते, तसे संत तुमच्या आमच्यासारख्या अज्ञानी जीवाची काळजी करतात. अभंगाचं पहिलं चरण. जिजे बीडे बाळ, जिजे बीडे बाळ, जिजे बीडे बाळ, जिजे बीडे बाळ. रे
मातेचा स्वभाव आईचा मातेचा स्वभाव प्राणदयाचा विकळ प्राणदयाचा विकळ प्राणदयाचा विकळ जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ जगद्गुरु तुकोबराय सांगतात जिच्या ज्या आईच्या लेकराला पीडा होते पीडा शब्दाचा अर्थ आहे त्रास महाराज म्हणतात जो होणारा त्रास आहे जर त्रास लेकराला झाला तर तिचा प्राण आणि कळवळतो महाराज म्हणतात प्राण तियेचा विकळ जगद्गुरु तुकोबराय सांगतात पीडा लेकराला होते पण त्रास मात्र आईला होतो याच्या तद्वत जगद्गुरु तुकोबराय सांगतात की आयुष्यामध्ये आज्ञानी जीवाकडे पाहून आणि दुःखी जीवाकडे पाहून साधू संत आणि तो त्रास अज्ञानी जीवाला जो होणारा त्रास आहे त्यांच्याकडे पाहून संतांचं हृदय विव्हळत असतं संतांचं हृदय कळवळत असतं मग त्यांचं जीवन सुखकर व्हावं याच्याकरता स्वतः कष्ट करतात स्वतः त्रास सहन करतात स्वतः एखाद्या दिव्यासारखं जळतात पण जगाला प्रकाश देतात त्यांचं नाव संत आहे विठ्ठल विठ्ठल ज्यांचा आणि अनन्य भाव आहे आईचा आणि लेकराचा जसा अनन्य भाव आहे जगद्गुरु तुकोबराय सांगतात तोच अनन्य भाव संतांचा आणि देवाचा आहे भक्ताला जर त्रास झाला तर देवाला त्रास होतो आणि देवाला जर त्रास झाला देवाला जर त्रास झाला तर तो त्रास कुणाला होतो तो त्रास भक्ताला होत असतो जगद्गुरु तुकोबराय सांगतात की असे अनेक उदाहरणं देता येतील भक्ता करता आणि देवानं स्वतः संकटामध्ये जावं तो त्रास स्वतःवर घ्यावा स्वतः त्रास तो सहन करावा महाराज म्हणतात जशी आई लेकरावर प्रेम करते आणि प्रेम करणारी आई त्या लेकराला थोडासा जरी त्रास झाला तरी त्याचा त्रास त्याच्यापेक्षा हजारो पटीनं तो आईला होत असतो जगद्गुरु तुकोबराय सांगतात त्या तद्वत संत मायबाप जे आहेत तुम्हा आम्हाला जीवाला झालेला त्रास त्यांना पाहावत नाही म्हणून महाराज म्हणतात जिचे पिढे बाळ प्राण तयेचा विकळ अनेक जणांना गेलेलं पाहून माऊली ज्ञानोबराय सांगतात की आयुष्यामध्ये आणि ज्या रस्त्याने अनेक जण गेलेले याच रस्त्याने आपले अगोदरचे गेलेले आजा मेला पणजा मेला बाप मसना नेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला मग संत तुम्हा आम्हाला सावध करतात की मायबा कारण हा देह जाणार आहे घडी घडी काळ वाट याची पाहे अजूनही किती आहे अवकाश का सावध होत नाही तुम्ही जो तुम्हाला कळत नाही की आपण वागतोय हे कसं वागतोय पण त्याच्यातला अंतकरणातला भाव सांगू तुम्हाला कल्याण आपल्याला कळत नाही जसं लहान लेकरू आहे लहान बाळ आहे की नाही आणि लहान बाळ खेळत खेळत दिवेच्या दिशेने निघालेले दिवेच्या दिशेने निघालेलं बाळ त्याला भाजेल हात लावल्याबरोबर त्याला चटका बसेल हे त्या लेकराला कळत नाही पण कळतं कुणाला आईला कळतं मग ती आई तिचं ते कर्तव्य आहे ना तिच्या अंतःकरणामध्ये लेकराविषयी प्रेम आहे म्हणून ती त्या दिव्यापासून त्या लेकराला वाचवण्याचा प्रयत्न करते बाजूला करण्याचा प्रयत्न करते तद्वत संत माईबापाशी आहेत संतांना माहित आहे की या रस्त्याने निघालेले सगळे मार्ग या रस्त्याने निघालेले सगळी माणसं दुःखाच्या पुरामध्ये निघालेले आहेत पुन्हा पुन्हा जन्माला यायचं पुन्हा पुन्हा मरायचं हे या दुःखाच्या रहाट गाडग्यामध्ये हा जीव हुरपळून निघेल म्हणून संत तुम्हा आम्हाला पदोपदी सावध करण्याचा प्रयत्न करतात इथून गेलेला मनुष्य परतले पाऊलची नाही किरीटी माऊली ज्ञानोबराय सांगतात या मार्गाने गेलेला जातानाचे सगळ्यांचे
आणि पावलाचे ठसे पण माघारी येतानाचे कुणाचे नाहीत. म्हणून या मार्गाने न जाता या मार्गाने जाणाऱ्या व्यक्तींच्या करता संत उपदेश करतात की मायबाप मिळालेल्या आयुष्यामध्ये चांगलं कर्म करा, मिळालेल्या देहामध्ये भगवंत प्राप्त करा, मिळालेल्या देहामध्ये ज्ञान प्राप्त करा, मिळालेल्या आयुष्यामध्ये संत प्राप्त करा आणि स्वतःच्या जीवाचं कल्याण करा. हे सांगणारे संत आहेत. विठ्ठल विठ्ठल जर हित माणसालाच कळत नसेल तुम्ही दुसऱ्याला सांगू शकता का? ज्याला जे कळतं त्यानं ते दुसऱ्याला सांगावं. काही लोकांचं जीवन असं असतं आपल्याला काही कळत नाही हे सुद्धा त्यांना कळत नाही. आपल्याला काही कळत नाही हे सुद्धा त्यांना न कळता सगळं आयुष्य संपून जातं. महाराज जगद्गुरु तुकोबराय असतील आधी करून संत मांदियाळी असेल तुम्हाला पदोपदी सावध करण्याचा प्रयत्न करतात. नाथ बाबा सांगतात की आयुष्यामध्ये कल्याण करायचंय ना मग कल्याणाचा एक मार्ग आहे. कोणता मार्ग आहे? करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरीचे. मार्ग सांगतात. काय करा? करा रे बापानो साधन हरीचे, जनी करणीचे करू नका. करणीचे म्हणजे महाराज म्हणतात करणीचे म्हणजे व्यर्थ आयुष्य जाईल असं कर्म करू नका. मग काय करा? करा रे बापानो साधन हरीचे, कल्याणाचं साधन करा, कल्याणाचा मार्ग शोधा. महाराज म्हणतात जनी करणीचे करू नका. करणी म्हणजे ती दुसरी तुमच्या डोक्यात येते तसली करणी नाही. जुने लोक होते फार बघा नाही का, माणसं म्हणायचे आमच्यावर करणी केली, तसली करणी नाही. तुकोबर नाथ महाराज सांगतात की जनी करणीचे म्हणजे ज्या मार्गाने दुःख आहे त्या मार्गाने जाण्याकरता, त्या मार्गाने निघालेला जो तुम्ही आहात ना त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करू नका. असा मार्ग शोधा की ज्या मार्गाने तुम्हाला तुमचं कल्याण मिळेल, तुम्हाला कल्याण सापडेल, स्वतःचं हित साधता येईल असं कर्म करा. मग तुकोबा नाथ महाराज उपदेश करतात काय करा? हरी मुखे गाता हरपली चिंता, त्या नाही मागोता जन्म घेणे. त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केल्यानंतर अनंत जन्माचं पाप तुमचं नष्ट होईल. पुन्हा पुन्हा जन्माला येण्याचा जन्म मरणाचा फेरा चुकेल. अनंत काळातलं दुःख नाहीस होईल. याच्याकरता त्या भगवत चिंतनाचे, भगवत नामाची आणि साधना करा म्हणून संत आपल्याला उपदेश करतात. विठ्ठल विठ्ठल कशा करता हे सांगत होते?
मी सांगण्याचं कारण असं आहे, जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आई जशी लेकरावर प्रेम करते ती आपल्या लेकरावर प्रेम करते. महाराज म्हणतात कारण तिच्या अंतकरणामध्ये त्या लेकराविषयी कळवळ असतो, हे की नाही. स्वतःच्या बाळाविषयी कळवळ असतो ना अंतकरणामध्ये. महाराज म्हणतात तसं या चुकीच्या मार्गाला निघालेल्या लोकांच्या विषयी आणि अंतकरणामध्ये संतांच्या अंतकरणामध्ये कळवळ असतो. स्वतः लोकांच्या करता झिजतात पण लोकांना प्रेम देतात. स्वतः लोकांच्या करता आनंद अपमान सहन करतात पण तुम्ही आम्ही सुखी व्हावेत याच्याकरता प्रयत्न करतात. ज्या ज्ञानोबरायांना लोकांनी त्रास दिला, ज्या तुकोबरायांना लोकांनी त्रास दिला, त्याच ज्ञानोबरायांनी म्हणावं अवघाची संसार सुखाचा करीना आनंदे भरीना तिन्ही लोके आनंदे भरीना तिन्ही लोके. त्या लोकांच्या करता ज्ञानोबरायांनी प्रार्थना करावी, देवा अवघाचे संसार सगळा सुखमय व्हावा, सगळे आनंदित व्हावेत याच्याकरता माझे प्रयत्न असतील. अहोरात्र कष्ट ज्ञानोबरायांनी तुमच्या आमच्या करता करावे. तुम्ही म्हणाल ते काय आमच्या शेतामध्ये येऊन कष्ट करतात का? हे कष्ट नाहीत माईबाप, हे करणारे शिकवणारे भरपूर जण असतात. तुम्हाला जगावं कसं शिकवणारे, जगण्याकरता काय काय लागतं हे शिकवणारे भरपूर असतात, पण उद्धार करता काय काय लागतं हे शिकवणारे फक्त संत असतात. विठ्ठल विठ्ठल मग त्यांचे ते प्रयत्न महाराज म्हणतात की त्याच्याकरता स्वतःच्या जीवापेक्षा सुद्धा एखाद्या माईला जर विचारलं ना तुझं किती प्रेम आहे लेकरावर, कोणतीही जगातली माय सांगते माझ्या स्वतःच्या प्राणापेक्षा सुद्धा जर मी जास्त प्रेम कोणावर करत असेल तर माझ्या लेकरांच्यावर करते. जगद्गुरु तुकोबराय सांगतात स्वतःचं सत्व विसरणं, स्वतःला एक वेळ विसरेल पण त्या लेकरांच्या सुखाकरता हो रात्र कष्ट करणारी ती माय. तुकोबराय सांगतात जिचे पिढे बाळ प्राण तेचा विकळ, किती कष्ट करावेत, पडेल ते वाटेल ते कष्ट करावेत लेकरांच्या करता. त्यांनी सुखी व्हावं, त्यांनी मोठं व्हावं, आयुष्यामध्ये त्यांनी चांगलं नावलौकिक कमवावं. जगामध्ये स्वतःच्या नावाकरता प्रयत्न करणारी अनेक माणसं आहेत, स्वतः सुखी होण्याकरता अनेक प्रयत्न करणारी अनेक माणसं भेटतील. तुमच्या स्वतःचं जीवन सुखी बनवण्याकरता सगळेच प्रयत्न करतात, पण जगात एक माय अशी आहे माझ्या लेकरांचं भविष्य सुखात पाहणारी. जगात जर कोण असेल तर ती आई असते. विठ्ठल विठ्ठल याच्या पुढे तुकोबराय सांगतात का ती प्रेम करते याचं कारण महत्वाचं असं आहे, जिच्या रक्तामध्ये जिच्या अंतकरणामध्ये प्रेम भावना ठासून भरलेली आहे. तुकोबराय सांगतात असा जिचा स्वभाव आहे अभंगाचा दुसरा
भाव कैसा स्वभाव, जिचे पिढे बाळ अंतकरणामध्ये जिच्या प्रेम आहे, असा प्रेमाचा स्वभाव ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. महाराज म्हणतात असा मातेचा स्वभाव असतो, त्या आईचा स्वभाव असा असतो. लेकरांचं आणि आईचं नातं इतकं अनन्य असतं महाराज की ते दिसायला वेगळे असतात पण असायला मात्र एक असतात. का बरं? ऐका मैबाप, जगद्गुरु तुकोबराय सांगतात घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी. हे की नाही, लहान बाळ जर घरी असेल 6 महिन्याचं आणि आई जर रानावनामध्ये कुठेही जाऊ द्या, तुम्ही शेतावर जाऊ द्या, कुठं बाजारामध्ये जाऊ द्या, कुठल्या गावाला जाऊ द्या, आणि लहान लेकरू जर घरी असेल तर त्या ठिकाणी तिचं चित्त लागतं का? सतत जिच्या अंतःकरणामध्ये फक्त बाळ आहे. उठलं असेल का, झोपलं असेल का, त्याने काही खाल्लं असेल का, सतत ज्या लेकराचा विचार जिच्या अंतःकरणामध्ये आहे. तुकोबराय सांगतात सूत्र दोरी एक जीव. सुंदर दृष्टांत देतात. पूर्वीच्या काळामध्ये आणि बैलगाडी म्हणजे मोट ओढण्याकरता सोंदूर असायचा. पाहिलंय का? जुन्या बाबांना माहित असेल, जुन्या माणसांना, आमच्या आबांना माहित आहे की नाही? बरोबर ना महाराज? सोंदूर असायचा. किती मोठा असायचा तो ती मोट ओढण्याकरता, पाण्याची मोट ओढण्याकरता खूप मोठा, म्हणजे सोप्या भाषेत सांगायला गेलं तर सगळ्यात जाड असं दाव दोर, हे की नाही, त्याला काय म्हणतात? नाडा, आहे की नाही? तो नाडा, त्याला दोर म्हणतात शास्त्रीय भाषेमध्ये. मग तो नाडा अगदी फार जाड असतो, अगदी मनगटापेक्षा सुद्धा जाड असेल. असा नाडा कळण्याकरता उदाहरण सांगते बरं का. तो नाडा जर जाळला तुम्ही, तो नाडा जर तुम्ही जाळला ना तर त्या नाड्याची राख होते, पण त्याचा जो पीळ असतो ना, तो पीळ तसाच राहतो. पाहिलंय का कधी? नाडा जर जाळला तर त्या जळून त्याची राख होते, पण त्याचा जो पीळ असतो, त्याचे जे व्रण असतात ते व्रण तसेच राहतात. जगद्गुरु तुकोबराय सांगतात आई आणि मुलगा यांच्यातलं जे अंतर आहे, यांच्यातला जो अनन्य भाव आहे, हा अनन्य भाव त्या दोरीसारखा असतो. सूत्र दोरी एक जीव. त्या दोन्ही मिळून तो जसा नाडा तयार होतो, तो जसा दोर तयार होतो, तसं आई आणि मुलगा यांचं एकत्रितकरण, यांचं प्रेम एकत्रित आणि दृढ इतकं असतं, त्या दोरीप्रमाणे असतं. मग महाराज म्हणतात कापलं ना तरी तो तुटतो, जाळलं तरी जळतो, पण पीळ मात्र तसाच राहतो. सूत्र दोरी एक जीव. विठ्ठल विठ्ठल तुमच्या आमच्या करता, आई लेकरा करता हा झाला दृष्टांत. पण सिद्धांत असा आहे, जगद्गुरु तुकोबराय सांगतात या लोकांच्या करता, या सर्वसामान्य लोकांच्या करता आम्हाला कितीही त्रास झाला तरी सुद्धा आम्ही तो त्रास सहन करण्यासाठी समर्थ आहोत. पण जग सुखी व्हावं, जग आनंदी व्हावं याच्या करता प्रयत्न करणारे संत असतात. मग कोणत्याही माध्यमातून त्या अज्ञानी जीवानं आमच्याकडे यावं, फक्त शरण आल्यानंतर त्यांचं कल्याण करणं हे आमचं कर्तव्य आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. परोपकार करण्याकरता आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. महाराज म्हणतात जे साधू संतांनी सांगून गेले किंवा अनेक जणांनी जे प्रयत्न केले, अनेक जणांनी जे कार्य केलं, तेच कार्य आम्ही साधू संत या जगाकरता करतो. अनेक साधू संतांनी जगाकरता कार्य करून पुढे निघून गेले. मार्गी बहुत याची गेले साधू संत, नका जाऊ आडराने ऐसी गरजती पुराणे. त्या मार्गाने गेलेले संत आहेत, त्याच मार्गाने साधू संतांनी सांगितलेल्या मार्गाक्रमण करून आम्ही पुढे जीवन जगत आहोत. तुकोबराय सांगतात अशी जशी आई आहे, जसं दोघांचा स्वभाव एक आहे, दोघांचं अंतकरण एक आहे, दोघांचं प्रेम एक आहे, आणि लेकरांनाही त्याच्यावर तितकंच प्रेम करावं. आई जितकं प्रेम करते तितकंच प्रेम लेकराने आईवरती करावं. कधी कधी घडतं असं, पण आत्ताचे काही बहादर
स्वतःच्या मायबापाला म्हणतात आमच्या करता तुम्ही काही कमवून ठेवलं, हे की नाही, आमच्या करता तुम्ही काय केलं असं. पण त्यांच्या करता माझं सांगणं असं असेल, तुमच्या करता काय केलं म्हणण्यापेक्षा तुला जिवंत ठेवलं हेच तुमच्या करता भरपूर झालं, नाही का. आहे आयुष्यामध्ये तुम्हाला सर्व काही कमवून ठेवलं, पण मिळालेलं आयुष्य जर सत मार्गाने तुम्हाला जगता आलं नाही तर जिवंत असून सुद्धा काही उपयोग, असून सुद्धा काही उपयोग नाही ना. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आतून आत उपकार त्या माईबापाच्या आपल्यावर असतात महाराज. तुम्हाला जिवंत ठेवणं, तुमच्या करता कर्म करणं, तुमच्या करता आणि सत मार्गाने धन कमवून ठेवणं, किंबहुना तुम्ही सुखी व्हावे. आयुष्यामध्ये एकच प्रश्न त्या मायबापाच्या मनामध्ये सतत असतो, आपण जो त्रास सहन केला, आपण जे दुःख भोगलं ते दुःख माझ्या लेकरांच्या वाट्याला येऊ नये, ही निर्मळ आणि सोज्वळ इच्छा त्या मायबापांची असते. महाराज म्हणतात मग त्याच्याकरता वाटेल ते कष्ट ते मायबाप तुमच्या करता करत असतात. एखादा कॉलेजचा मुलगा आणि फी भरण्याची जरी आणि तयारी नसेल मायबापाची तरी सुद्धा इकडून तिकडून ते पैसे जमा करतात आणि त्याच्या डोनेशन करतात, 8-8, 10-10 लाख रुपये भरतात. बरोबर ना. माझं काय व्हायचं असेल ते होऊ दे, पण तू सुखी व्हावा, तू आनंदी व्हावा. एका आईची एक इच्छा असते, कितीही त्रास देणारा मुलगा असला तरी सुद्धा मनामध्ये एक भावना असते महाराज, जगाच्या पाठीवर कुठेही राहा, लेकरा सुखी राहा. हा आशीर्वाद देणारी जगात जर कोण असेल तर ती आई असते महाराज. तुकोबराय सांगतात, आईचा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव विठ्ठल विठ्ठल. गरीब घरातील गरीब कुटुंबातील जरी माय असेल तरी सुद्धा स्वतःच्या लेकरांना भरण पोषण करण्या इतकी ती समर्थ असते. ते समर्थ असतात मायबाप. किती गरीब घरामध्ये कुटुंबामध्ये जन्माला येणारी मायबाप असू द्या. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, परिणाम असा आहे, अहोरात्र आपल्या करता कष्ट करणारे ते मायबाप असतात. थोडस दुःख झालं तरी सुद्धा त्या दुःखामध्ये स्वतःच्या दुःखापेक्षा लेकरांना जरी थोडं दुःख झालं तरी ते दुःख आणि आईच्या वडिलांच्या अंतकरणाला पोचत असतं. महाराज म्हणतात, ज्या मायबापानं तुम्हाला जन्म दिला त्यांचे किती उपकार आहे त्या जीवावरती. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. ठेच लागे माझ्या पायाला, पाणी येते तिच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. आयुष्यामध्ये त्यांचे फार मोठे अतोनात उपकार असतात महाराज. त्यांच्या उपकारातून हे जीव सर्वसामान्य माणस उतराई होऊ शकत नाही, तद्वत संतांच्या उपकारातून सुद्धा जीव उत्तीर्ण होऊ शकत नाही. आज जो पवार परिवार आहे, या ताईंच्या या आईंच्या पश्चात त्यांची छोटी छोटी 2 लेकरं आहेत महाराज. लहान मुलगी आहे, अतिशय लहान आहे. परवा दिवशी त्यांचे मिस्टर माझ्या घरी आलेले होते. त्या लहान लेकराकडे पाहून काय सांगावं महाराज, गोंडस तेजस्वी चेहरा पाहून आमचं हृदय पिळवटून जावं. लेकरांच्याकडे पाहून एक वाक्य सांगू, लहान वयामध्ये कोण्या लेकराची आई जाऊ नये, पण जगाची रीत आहे, जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. तुम्ही आम्ही सगळेजण हा परिवार त्या लेकर आईंच्यावर त्या ताईंच्यावर प्रेम करत असेल, पण तीच आई जर भगवान परमात्म्याला आवडत असेल महाराज, त्या लेकरांच्याकडे पाहून कधीतरी मनामध्ये असा विचार येतो की नसण्याचं दुःख असणाऱ्याने सांगून काय उपयोग आहे की नाही. जे नसतात ना, ज्यांच्या आयुष्यामध्ये जी माणसं नसतात, त्यांची उणीव, त्यांची पोकळी,
तुम्ही आम्ही सांगून भरून काढू शकत नाही महाराज. त्यांच्या परिवारातलं जे दुःख आहे, त्यांचे पती असतील, त्यांचे छोटी 2 मुलं असतील, त्यांचे दीर असतील, भाऊजाई असतील, संपूर्ण सासू असतील, संपूर्ण सुंदर परिवार आहे, अगदी सुशिक्षित परिवार आहे, सुशिक्षित संपूर्ण फॅमिली आहे. पण तरी सुद्धा महाराज म्हणतात जे आहे, जे घडायचं ते घडणार आहे. तिथं आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे चालेल. तिथे कोणाची चाले ना महाराज. तिथं त्या मृत्यूपुढं आणि मरणापुढं आणि आटोकाट त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण या सगळ्यांमध्ये त्यांना अपयश आलं. म्हणून संपूर्ण परिवार आहे, किती मोठे उपकार असतात लेकरांच्या वरती. आज जिथं जिथं जावं, मोठं झाल्यानंतर त्या लेकरांनी आई शोधावी. सगळी माणसं दिसतात हो, सगळं जग दिसतं, पण त्या लेकरांना आई दिसेल का? त्या लेकरांना पण आई मिळणार नाही, आईचं प्रेम मिळणार नाही. म्हणून आयुष्यामध्ये आहेत ना, ज्यांच्याकडे आहे ना, त्यांनी आईची सेवा करा. जगद्गुरु तुकोबराय सांगतात कितीही त्रास द्या हो, कितीही त्रास दिला तरी आई लेकरांच्यावर प्रेमच करत राहते. लेकरांनी मुलांनी भांडू द्या, मुलांनी रुसू द्या, मुलांनी घर सोडून जाऊ द्या, काहीही आणि कितीही त्रास देऊ द्या मुलांनी आईला, परंतु तरी सुद्धा आई त्या मुलांच्यावर प्रेमच आणि प्रेमच करत राहते. तुकोबराय वर्णन करतात, आईसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव. जर दिवसभर कंटाळले तुम्ही, दिवसभर फार दुःख झालं, फार त्रास झाला, तर विश्रांतीचं जर स्थान कुठं असेल तर आईची कुस असते. महाराज म्हणतात जगाच्या पाठीवर तुम्हाला विश्रांती करता आईची मांडी शिवाय दुसरं कुठेही सुखाची आणि शांत झोप लागणार नाही महाराज. महाराज म्हणतात जर सुखाची विश्रांती कुठं मिळवायची असेल तर एकच ठिकाण आहे, अभंगाचं 3रं जग. सुखाची विश्रांती, सुखाची विश्रांती, सुखाची विश्रांती, सुखाची विश्रांती. उमट मातेची आचते, उमट मातेची आचते, ऐसा मातेचा स्वभाव, ऐसा मातेचा स्वभाव. उमट मातेची आचते, उमट मातेची आचते, ऐसा मातेचा स्वभाव, ऐसा मातेचा स्वभाव. सुखाची विश्रांती, उमटे मातेची आचती, उमटे मातेची आचती, उमटे मातेची आचती. सुखाची विश्रांती, उमटे मातेची आचती, उमटे मातेची आचती, उमटे मातेची सुखाची विश्रांती, उमटे मातेची चित्ती. जगद्गुरु तुकोबराय सांगतात की सुखाची जर सुखनिद्रा कुठं घ्यायची असेल, सुखाची जर विश्रांती कुठं मिळत असेल तर आईच्या कुशीशिवाय दुसरं कुठं मिळत. आईच्या लहान लेकराला जशी आईची कुस ही त्याच्याकरता सर्वस्व असतं महाराज. दिवसभर कष्ट करून यावेत आणि किंवा दिवसभर खेळून यावं आणि त्या लहान लेकराने शांत झोप लागायची असेल तर आईची मांडी त्याच्याकरता विश्रांतीचं स्थान असतं. जगद्गुरु तुकोबराय सांगतात तद्वत जर आयुष्यभर कष्ट करून तुम्ही थकलेले असाल, भागलेले असाल, दुखी तुमचं जीवन झालेलं असेल तर जगात मध्ये कुणाची मांडी मागायला जाऊ नका किंवा कुणा पुढं सुखाकरता हात पसरायला जाऊ नका. एकमेव जर स्थान कोणतं असेल तर ते आहेत संत. साधू संत तुम्हाला जवळ करतात. महाराज म्हणतात भागलिया मज वाहातील कडिये, त्यांची येणे जोडे सर्व सुख. नुसतं सुख नाही हो, सर्व सुख त्या ठिकाणी प्राप्त होतं. महाराज म्हणतात सुखाकरता इतरत्र कुठेही न जाता सुख एक हेची ठाई,
बहुपाई संतांच्या साधू संतांच्या ठिकाणी कोणताही आपपर भाव नसतो. जसा आईच्या ठिकाणी कोणताच लहान मोठेपणा आपपर भाव. 2-3 लेकरं जर आईला असली, मुलं असली, तर आई त्या 3ही लेकरांच्या मध्ये भेदभाव करत जितकं प्रेम ते लहान लेकरावर करते तितकंच प्रेम ते मोठ्या मुलावर करत असते. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेदभाव मानत नाही. तसे संत आहेत. तुम्ही कोणत्या जातीतले आहात, तुम्ही कोणत्या कुळातले आहात, कोणत्या धर्मातले आहात, याचा कोणताही विचार न करणारे कोण असतात? संत असतात. विठ्ठल विठ्ठल जागा ठेवा ठेवा घे इकडे. विठ्ठल 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 सुखाची विश्रांती उमटे मातेची या चित्ती. ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव. जगावरती या प्रत्येक जीवावरती प्रेम करणाऱ्या भगवान परमात्म्याला जर साधू संतांचं ठिकाण आवडत असेल, तुका नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी. जगाच्या बापाला जर विश्रांतीचं स्थान संत असावे असं वाटत असेल तर तुमचं आमचं जीवन संतांच्या ठिकाणी गेल्यानंतर सुखी नाही का होणार, समाधानी नाही का होणार? महाराज म्हणतात जगामध्ये सुखी जर कोण असतील तर ते संत आहेत. लौकिक जीवनामध्ये काहीच नाही तरी सुद्धा अलौकिक जीवनामध्ये भगवान परमात्म्याचं नामस्मरण करून सुखी होणारे आणि आनंद प्राप्त करणारे जगात जर कोण असतील तर ते संत आहेत. आणि तेच संत तुम्हा आम्हाला स्वतः अंगीकार स्वतः प्राप्त केलेला अनुभव तुम्हा आम्हाला देत असतात. महाराज म्हणतात आम्ही सुखी झालेलो आहोत ना, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आम्ही सुखी झालेलो आहोत ना, तोच सुखाचा मार्ग आम्ही तुम्हाला सांगतोय. आणि त्या मार्गाने तुम्ही गेले ना तर तुम्हीही सुखी व्हाल याच्याकरता प्रयत्न करणारे संत असतात. सुखाची विश्रांती उमटे मातेची चित्ती. ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
बसा आता खाली ताई, बसा बसा बसा, नंतर व्हा, बसा खाली. जिचे पिढे बाळ प्राण तयेचा विकळ, ऐसा मातेचा स्वभाव, सूत्र दोरी एक जीव सुखाची विश्रांती, उमटे मातेची चित्ती, ऐसा मातेचा स्वभाव, सूत्र दोरी एक जीव विठ्ठल विठ्ठल. अनेक जबाबदाऱ्या सांभाळणारी ती आई असते. जीवनामध्ये सुखी जीवन जगावं याच्याकरता मार्गदर्शन करणारी आई असते. जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी राजांना घडवणारी एक आई होती. जगाच्या पाठीवरती माऊली ज्ञानोबा सारख्या एक अनमोल रत्न जन्माला घालणारी, ज्यांच्या मुखामधून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण व्हावा अशी ही एक आईच आहे. थोर महात्मे जिच्या अंतकरणामधून, जिच्या उदरातून जन्माला येतात, ही सगळ्यांची जबाबदारी घेणारी ही एक आई आहे. देशाकरता, धर्माकरता आणि आपल्या भारतीय संस्कृती करता लढणारी ही सुद्धा एक आईच आहे. म्हणून आतोनात उपकाराच्या आईचे, लहान लेकरापासून घरातील वयोवृद्ध माणसापर्यंत जी सगळ्यांची जबाबदारी वाहते, जी सगळ्यांच्यावर प्रेम करते, सगळे सुखी व्हावीत, सगळे आनंदित असावीत याच्याकरता प्रयत्न करणारी ती माय असते. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तद्वत तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये संतही मार्गदर्शन करणारे असतात, संतही तुमची काळजी घेणारे असतात. किती प्रेम करावं आईनं लेकरावरती. कोणत्याच उपकारातून आईच्या मुलं उत्तीर्ण होऊ शकत नाही. सहज एक मुलगा आईला म्हणतो, आई, अनेक जण सांगतात आईचे उपकार फार मोठे आहेत. मला असं वाटतं जगातल्या सगळ्या आई आपल्या स्वतःच्या मुलावर प्रेम करतात, स्वतःच्या लेकरावर प्रेम करतात. मग तू जर आजारी पडलीस ना, आई, माझंही तुझ्यावर तितकंच प्रेम आहे. किती प्रेम आहे. तू जर आजारी पडलीस ना, तर तुला मोठ्यातल्या मोठ्या दवाखान्यामध्ये नेण्याचं काम माझं आहे. ती आई म्हणते लेकराला, अरे मला एका डोळ्याने दिसत नाही. तो मुलगा सांगतो, आई, गावातच नाही, तालुक्यामध्ये मोठं ऑपरेशन करेल. तिथं जर चांगलं तुला दिसू नाही लागलं, देशात नेईन, परदेशामध्ये घेऊन जाईल. आई, इतकं माझ्यावर तुझं प्रेम आहे आणि माझं तुझ्यावर इतकं प्रेम आहे. पण एक विचारू का, इतकी करण्याची ताकद माझी आहे. तुला जर मी केलेल्या ऑपरेशन जर दिसत असेल तर इतकं मी नक्कीच तुझ्या करता करू शकतो की इथंच नाही तर बाहेरच्या देशामध्ये नेऊन तुझं डोळ्याचं ऑपरेशन करून आणू. पण एक विचारू का, यदा कदाचित जर माझा डोळा गेला तर तू माझ्या करता काय करशील? त्यावेळेस आई गोड उत्तर देते, लेकरा, तुझ्या इतकी श्रीमंत मी नाही, तुझ्या इतकी धनवान मी नाही, तुझ्या इतकी आणि बाहेर फिरणारी मी नाही, मी अडाणी आहे.
पण इतकं तुझ्या करता करू शकते, तुझा जर डोळा गेला ना, तुला जर दिसायचं बंद झालं, तर मी कुठल्या देशामध्ये नाही, कुठल्या गावामध्ये नाही, कुठल्या तालुक्यामध्ये नाही, कुठंच तुला घेऊन जाणार नाही, पण आहे या ठिकाणी माझा डोळा काढून तुला देईल, इतकं मी प्रेम नक्कीच करेल. अशी म्हणणारी फक्त आई असते. किती प्रेम करावं. लहानपणापासून जन्माला आल्यापासून, अहो जन्माला आल्यापासून नाही, जन्माला येण्याच्या अगोदरपासून तिनं या जीवावरती प्रेम करावं. बरोबर ना? सगळी काळजी त्या लेकरांच्या आईनं घ्यावी. स्वतःच्या जीवामध्ये जीव असेपर्यंत, स्वतःच्या डोळ्यामध्ये प्राण असेपर्यंत त्या माईनं तुमची काळजी घ्यावी. अहो ज्या दिवशी आयुष्यातून माईबाप निघून जातात ना, तुम्हाला विचारणारं कुणी नसतं. कुठे जातात, कुठे येतात, कुठे गेला होता, जेवलात का, बसलात का, उठलात का, कुणी विचारणार? कुणी विचारणार नाही. गरीब आणि वयोवृद्ध असणारी माया असू द्या आणि अंगणामध्ये पोत टाकून बसलेली असू द्या, पण तरी सुद्धा घरामधला एखादा मुलगा घराबाहेर पडला असेल सकाळ सकाळी, तर संध्याकाळपर्यंत जर तो माघारी नाही आला, तर ती प्रत्येक येणाऱ्या इकडच्या तिकडच्या सगळ्या वाटेला डोळे लावून बसलेली असते. माझा मुलगा, माझा दादा या रस्त्याने येईल का त्या रस्त्याने येईल. संध्याकाळ झाली जर परत नाही आला, घरातल्या प्रत्येकाला, नातवंड असतील, दुसरी मुलं असतील, सुना असतील, सगळ्यांना म्हणत असते, अरे बघ ना कुठपर्यंत आलाय, बघ रे एखादा फोन कर. सकाळी गेलेला आहे, संध्याकाळ झाली तरी माघारी वापस आला नाही. नेमकं काय झालं? एक ना अनंत प्रश्न ज्याच्या अंतकरणामध्ये उभे राहतात, ती कोण असते? ती आई असते. महाराज म्हणतात, अहो तुम्हाला वाट लावणारी भरपूर भेटतील, पण तुमची वाट पाहणारी आई गेल्यानंतर, मायबाप गेल्यानंतर परत भेटत नाही. कुठूनही यावं, कुठून जरी तुम्ही आलात ना, आलात का, बसलात का, जेवलात का, विचारणार कोण असतं? ते वयोवृद्ध मायबाप असतात. आयुष्यामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात, असं प्रेम करणारी जगात जर कोण असेल तर माई असते. किती गरीब असू द्या, कितीही श्रीमंत असू द्या, प्रेम हे प्रेम असतं. किती वय झालं तरी सुद्धा 60 वर्षाची आजी आहे, जिला उठता येत नाही, जिला बसता येत नाही, आणि तिला जर आजारी असेल, उठवून अंगणामध्ये जिला आणून बसवावं लागतं, पण त्याच आईला नुसतं म्हणावं, आजी तुझी लेक आली आहे. नुसते एवढे शब्द काढले ना, 50 वर्षाची मुलगी जरी आलेली पाहिली तरी जिला उठता येत नाही, तिला असं वाटतं की पटकन उठावं आणि तांब्या भरून पाणी आणून त्या लेकराच्या हातामध्ये द्यावा. हे प्रेम आहे महाराज. हे प्रेम शेवटच्या क्षणापर्यंत जिचं कमी होत नाही, तिला आई म्हणतात. आयुष्यामध्ये किती अनंत प्रसंग येतात महाराज, अनंत प्रसंग असतात. स्वतःचा जीव ओवाळून टाकणारी, किंबहुना स्वतःच्या जीवावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करणारी, स्वतःच्या लेकरांच्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करणारी जगात जर कोण असेल तर ती आई असते. किती तुम्ही त्यांच्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न करा, तरी सुद्धा आई तुझ्या मूर्तिवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. आज या पवार परिवारातील लहान लेकरांपासून मोठ्या व्यक्तींच्या पर्यंत ज्यांचा स्वभाव इतका सुंदर आहे, सुंदर होता, ज्यांचा स्वभाव इतका सोज्वळ होता, मन मिळावू स्वभाव, सर्व परिवारातील सर्वांच्यावर प्रेम, अतोनात प्रेम करणारी ही माई आज ज्या परिवारातून गेलेली आहे ना, आज यांच्या करता आज या घरातल्या लेकरांना, घरातल्या प्रत्येकाला आज वाटत असेल, कशाला सोडून गेली आई स्वर्गाला, कशाला सोडून गेली आई स्वर्गाला, कोण वागविल तुझ्या बाळाला, 9 महिने 9 दिवसाची वारी कशी तू केली
संकट तुझलाले असता पदराला बांधून नेली, कशाला सोडून गेली या लडक्याला, कोण वागविल तुझ्या या बाळाला, कशाला सोडून गेली आई स्वर्गाला, कोण वाढविल तुझ्या या बाळाला. प्रत्येकाला आज वाटत असेल माझी आई असती तर बरं झालं असतं, लेकरांना वाटत असेल माझी काकी असती तर बरं झालं असतं. नसेल त्या ठिकाणी आणि ज्या ज्या ठिकाणी आज घरामध्ये गेल्यानंतर प्रत्येक जीवाला प्रेम करावं तर माई न करावं. ज्या दिवशी तुमच्या आयुष्यातील मायबाप संपून जातात ना, त्या दिवशी तुमच्या आयुष्यातील प्रेम करणारी माणसं तुमच्यामधील निघून जातात महाराज. प्रत्येकाला वाटतं की वयोवृद्ध झालेले असले तरी सुद्धा मायबाप असावेच असं वाटणं, हा स्वभाव जर कोणाचा असेल तर प्रत्येकाला वाटतं माझे मायबाप जिवंत असावे. जाणं हा नियतीचा स्वभाव आहे, तरी सुद्धा प्रत्येकाच्या मनामध्ये येणं साहजिक आहे. कारण सोडून या गेली आई आम्हा लेकरांना, सोडून या गेली आई आम्हा लेकरांना, आई 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 आता म्हणू मी कुणाला, आई 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 आता म्हणू मी कुणाला. कोंड्याचा मांडा करून घालणारी ती आई असते, नसेल तरी सुद्धा खाऊ घालणारी ती आई असते, स्वतःकडे नसेल ना उसणं करून घालणारी ती आई असते. त्या लेकरांच्या करता मनामध्ये असा विचार येतो, आई तू आमच्यासाठी कष्ट केले फार, आई तू आमच्यासाठी कष्ट केले फार, सोडून या गेली आई सारा परिवार. आई आई ग आई ग, सोडून या गेली आई आम्हा लेकरांना, आई 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 आता म्हणू मी कुणाला. आज घरातल्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये ही भावना उत्पन्न झाली असेल, म्हणून आज या पल्लवी ताईंच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात. या ताईंच्यावर प्रेम करणारी सर्व नातलग असतील, मित्र परिवार असेल, सर्वच गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलेले. त्यांचे मामा ज्यांनी या ताईंना लहानपणापासून ज्यांनी सांभाळलं, ज्यांनी वाढवलं, संपूर्ण ज्यांनी जवळजवळ या वयापर्यंत लग्न होणाऱ्या काळापर्यंत ज्यांनी त्यांचा सांभाळ केला, आणि आज जो दिवस पाहू नये असं वाटत होता, जो कधी स्वप्नात येणार नाही किंवा म्हणजे स्वप्नात जो पाहिलेला नव्हता, असा दिवस आज त्यांच्या माध्यमातून सर्वांना पाहावा लागतोय. म्हणून या आईंच्यावर प्रेम करणारे तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेला सर्वांचे मनपूर्वक पुन्हा एकदा आणि आभार मानते. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने यादव महाराज असतील, शिंदे महाराज असतील, त्यानंतर तरडगाव भजनी मंडळ असेल, आमचे आबा आहेत, गोवेकर महाराज आहेत, त्यानंतर दुसरे गोवेकर महाराज आहेत, सगळेच गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मुळीकवाडीचे आबा या ठिकाणी आहेत, गोड मृदंगाचार्य समीर महाराज गडदे आहेत. या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहणाऱ्यांच्या चरणकमली सर्वांच्या नतमस्तक होते आणि तुम्हा सर्व मायबापांच्या या उपस्थितीमध्ये संपूर्ण त्यांचा परिवार असेल, संपूर्ण तुम्ही या ठिकाणी आलात, सर्वांना धन्यवाद देते. माझा आवाज ज्याने तुम्हा सर्वांच्या पर्यंत नेऊन पोहोचवला, अतिशय सुंदर अप्रतिम सिस्टीम ज्यांची या ठिकाणी आहे त्यांनाही धन्यवाद देते आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम,
तुका म्हणे संत आ, तुका म्हणे संत तुका म्हणे संत
सुख तोरी घरातली मंडळी अंतकाळी विठा